की RSS ला विरोध का बरं करतोय आपण? कशासाठी आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी तरुण ठामपणे भूमिका घेत आहेत की आमचा विरोध हा RSS ला आहे, RSS मुर्दाबादच्या घोषणा देत आहे. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. एका IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या तरुणाने ती पोस्ट व्हायरल केली होती आत्महत्येच्या पूर्वी. त्याचा आरोप असा होता की लहानपणापासून मी संघाच्या कार्यशाळेमध्ये जात होतो. त्या कार्यशाळेमध्ये गेल्यानंतर तिथं लहानपणापासून लैंगिक अत्याचारांना सामोरे गेलो आणि या लैंगिक अत्याचारांना कंटाळून सरते शेवटी मी आता संघ सोडलाय आणि त्या संघावर बोलण्याची हिंमत आणि ताकद आता माझ्यात आली. कुणीही संघ जॉईन करू नये, कुणीही संघात प्रवेश घेऊ नये असं आवाहन त्याने त्या व्हिडिओमध्ये त्याने त्या पोस्टमध्ये केलं होतं. कशासाठी कशासाठी केलं असेल त्याने हे आव्हान? काहीतरी त्या संघामध्ये इतके वर्ष काम करून जे शोषण त्या विद्यार्थ्याचं झालं, शोषण त्या मुलाचं झालं, त्या गोष्टीला आव्हान देण्यासाठी, संपूर्ण तरुणांना समजवण्यासाठी तो करत होता. तरीही आपण संघाला वाईट म्हणायचं नाही, तरीही संघ सांग, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. मुलांचं शोषण होतंय, शारीरिक शोषण, ते पण लैंगिक शोषण होतंय मुलांचं. महिलांना तर संघामध्ये प्रवेशच नाही. संघ स्वतःच्या नावाने इतर संघटना चालवत असतो. स्वतःच्या नावाने म्हणण्यापेक्षा स्वतः संघ त्या संघटनांचा प्रमुख असतो आणि तिच्या विचारधारेवरती इतर संघटना चालत असतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असतील, बजरंग दलासारख्या संघटना असतील, ज्या संघटना गुंड पाळून ठेवले त्यांनी या गावागावांमध्ये, शहराशहरांमध्ये, गुंडच आहे ते. यांचे मोर्चे कुठेही शेतकऱ्यांसाठी नसतात, यांचे मोर्चे कुठेही पूरग्रस्तांसाठी नसतात, यांचे मोर्चे कुठेही हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना याच्यासाठी नसतात. यांचे मोर्चे कशासाठी असतात? जिथं यांना फायदा होईल, जिथं यांना हिंदू मुस्लिम करता येईल, जिथं दंगली घडवता येतील आणि दंगली घडून जास्तीत जास्त बहुजनांच्या पोरं त्याच्यामध्ये नेतात. किती ब्राह्मणांच्या पोरं राहिलेले दंगलींमध्ये तुम्ही सांगा. दंगल घडवणं हा उद्देश नसावा. देशाला प्रगतीपथाच्या मार्गावर नेणं हा विचार असावा आणि हा विचार कायम बहुजन चळवळी, आंबेडकरी चळवळी, फुले शाहू आंबेडकर चळवळी महाराष्ट्राला देत आलेले, भारताला देत आलेले. खरं तर ती पोस्ट मी बघितली आणि ती पोस्ट बघितल्यानंतर एक विचार आला मनामध्ये, कदाचित हास्यास्पद विचार असेल तो, यासाठी संघाची लोक लग्न करत नाही. अरे पण लग्न का बरं करत नाहीत तुम्ही? हा पहिला प्रश्न आहे. लैंगिक शोषण होतंय मुलांचं संघाच्या कार्यशाळेमध्ये. जी त्या मुलाने केलेली पोस्ट उघड झाली, निदान लोकांना कळालं तरी. असे कितीतरी